Why God risked everything for your love? का देवाने तुझ्या प्रेमासाठी सगळंच धोक्यात टाकलं? We'll open our Bibles to John 3:16. For असायला God हवं. so loved the world that he gave his only begotten Son, that whoever believes on him shall not perish but will have eternal life. योहान 3:16. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व कालचे जीवन असावे. Amen. आमेन. Many people ask, why did God create man when he knew he would fall? अनेक लोक विचारतात की जेव्हा देवाला माहिती होतं की मनुष्य अशा पद्धतीनं पापात पडणारच आहे, तर मग देवाने मनुष्य निर्माणच कशाला केला? Imagine you are a master builder and architect, कल्पना करा, तुम्ही आर्किटेक्ट आहात, एक बिल्डर आहात, and you just bought a beautiful piece of land for your family, आणि आता नुकतंच तुम्ही एक जमिनीचा तुकडा घेतलाय तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, and you sit down with your blue ink and your ruler and you start drawing the आणि तुम्ही house. तुमचं पेन घेतलं, पट्टी घेतली आणि तुम्ही पेपरवरती आपलं घर कसं करणार आहात त्याचं चित्र काढायला लागला. See, everything is perfect on the paper, सगळं पेपरवरती एकदम परफेक्ट टू द डॉट आहे. but because you are a prophetic architect, पण तुम्ही भविष्यवाणी पर आर्किटेक्ट असल्यामुळे you can see the future. तुम्हाला भविष्य दिसतंय. You see your daughter taking a permanent marker pen and start scribbling on the wall. तुम्हाला दिसतंय की भविष्यामध्ये माझी मुलगी हातात मार्कर घेऊन भिंतीवरती सगळा रेघा मारणार आहे, And then she is going to spoil your white wall. आणि पांढऱ्या भिंती माझ्या सगळ्या ती खराब करणार आहे, ते तुम्हाला कळून येतं. And you also see that your son now, who is a teenager, आणि माझा मुलगा जो आता नुकताच टीनेजर आहे, he is throwing the ball and it is crashing the window, तो बॉल फेकतोय, त्यातनं घरची खिडकी तुटतीये, for which you worked so hard to install. ज्या घरासाठी तुम्ही एवढी मेहनत केली, ज्या घराच्या खिडक्या लावायला तुम्ही एवढी मेहनत केली, त्या घराची खिडकी तुटताना तुम्हाला दिसतं ऑलरेडी. And so you even see the kitchen catching fire because someone left the gas on. आणि मग स्वयंपाकघरामध्ये सुद्धा कधी ना कधी आग लागणार हे माहिती असतं, कारण कोणीतरी गॅसच ऑन ठेवला. You see the smoke, you see the soot, तर आग लागलेली दिसते, धूर येताना दिसतोय, you see the broken glass, you see the scribbled wall. तुटलेली भांडी, तुटलेले ग्लास, भिंतीवरती मारलेल्या रेघोट्या. भविष्यवाणी पर रीतीनं पुढे तुम्हाला ते सगळं माहिती आहे की ये घर है, इसमें ये सब आगे जाके होने वाला है. But see, you are not just a builder, पण तुम्ही फक्त बिल्डर नाहीये ना, you are a father also. त्या घरचा बाप आहे ना बेटा तू. And so you do not see a damaged house, आणि म्हणून तू हानी पावलेलं घर बघत नाही, you see your children. तू काय बघतो? माझ्या मुलांना आसरा मिळतोय ना, माझ्या मुलांच्या डोक्यावर छप्पर आहे ना, You risk everything. आणि म्हणून तुम्ही For सगळं that धोक्यात family. घालता. तुमच्या स्वतःच्या फॅमिलीसाठी तुम्ही Amen. सगळं धोक्यात घालता. I की want to भले see their laughter. खिडकी तुटली, भले माझ्या भिंती त्यांनी पांढऱ्याच्या काळ्या केल्या, तरी घरावर छप्पर आहे, माझ्या मुलांना ते मिळायला पाहिजे, मी घरचा बाप आहे, तर मी घर बांधणार. Amen. भले मला 10 वेळेला रिनोव्हेशन काढायला लागेल, I'm a builder. मी बिल्डर आहे, I will recreate it. मी परत रिनोव्हेट करीन ते. मी सगळं हिशोबात घेऊन चाललोय, Are you हे getting- होणार आहे, म्हणून मी मुलांना झाडाखाली राहायला ठेवणार नाहीये. I know it all. मला सगळं माहितीये, मी These हिसाब में people will लेके make a mess of it all. कि हे सगळं बर्बाद करणार. मुझे मालूम है ये लोग बर्बादी करने वाले हैं. Because I still know कारण मला अजूनही माहितीये, I am the only one who can put out that fire that is kindled in the kitchen. मी एकटाच आहे की जो त्या स्वयंपाकघरात लागलेली आग परत विझवणार आहे. And this is what exactly God did in the book of Genesis. आणि बरोबर उत्पत्तीच्या पुस्तकात देवाने हेच केलंय. Amen. आमेन. God knew it's going to happen. देवाला माहितीच होतं हे सगळं होणार आहे आजोबाप, But out of love, he did it. पण प्रीतीतून त्याने हे सगळं केलं. He knew that he had the power to redeem the world. कारण त्याला माहिती होतं की संपूर्ण जगाला उद्धार द्यायचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. He had the power to reverse everything. सगळं काही परत उलट्याचं सुलट करायचं सामर्थ्य माझ्यातच आहे. And so he decided म्हणून त्याने ठरवलं that having a relationship with you की तुझ्याशी नातं ठेवून, was worth the repair bill of the cross. तुझ्याशी नातं ठेवणं त्याला असं वाटलं की कितीही दुरुस्तीचं मला मोठं बिल भरावं लागलं तरी इट्स ऑल वर्थ इट बिकॉज आय लव्ह हर. I love them. I I'm love ready them. to pay the bill. माझं या लोकांवर प्रेम आहे, म्हणून दुरुस्तीची कितीही बिलं आली
तरी ती मी भरायला तयार आहे. Praise God. देव म्हणतो God so loved the world. हे आहे ते, देवाने जगावर इतकी प्रीती केली Amen. की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र देऊन टाकला. He is ready on his way to तो- prepare you. तो त्याच्या मार्गाने तयार आहे तुला दुरुस्त करायला. Even if you have walked through the fire, जरी तू आगीतून चालला असशील you brought disaster. आणि जरी तो सगळा नाश, त्या दुर्घटना, तो सगळा गोंधळ, केओस तुझ्यामुळे झाला असेल, The architect still stands next to you. तरी तो आर्किटेक्ट तुझ्या शेजारी उभा He आहे says, I will make you. आणि तो म्हणतो मी तुला घडवीन. Every time you break, I will remake you. ज्या वेळेला तू तोडशील सगळं, मी ते परत बनवेन. Praise God. Amen. He is the fourth man in the fire with us. आपल्या आगीमध्ये आपल्या सोबतचा तो चौथा व्यक्ती आहे. So don't ever give up, हार कधी मानू नका, because your God has not given up कारण on you. देवाने तुझ्यावर हार मानली नाही. देवाने हार नाही मानली तर आपण का हार मानावी? See, तू बिघा. God did not create us for failure, देवाने आपल्याला अपयशासाठी तर बनवलेलं नाही, but He definitely created us for communion. पण एक आपलं संभाषण पाहिजे देवाशी. त्याच्यासाठी देवाने आपल्याला नक्कीच बनवलंय. And in having communion, if we make mistakes, He will rectify it. आणि सहभागितेमध्ये त्या संभाषणामध्ये आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्यात देव आपल्याला ते दुरुस्त करून देईल. There is a cost for relationship. आणि नातं बांधायचं म्हटलं ना तर त्याच्या मागे किंमत मोजावी लागते बेटा. My Jesus never reacted, He always acted. माझ्या येशूंनी प्रतिक्रिया कधी केली नाही, नुसत्या क्रियाच केल्या आहेत. Because He who knows the future never reacts, He always acts. कारण ज्याला भविष्य माहिती आहे तो प्रतिक्रिया करत नाही, तो क्रिया करत राहतो. See, we all of us have B plan. आपल्या Plan B. सगळ्यांकडे एक प्लॅन बी असतो की प्लॅन ए फेल झाला तर आपण एक प्लॅन बी ठेवूया. My God has only plan A. माझ्या देवाकडे फक्त प्लॅन ए आहे, नो बॅकअप प्लॅन. देव No म्हणाला, backup plan. नो बॅकअप प्लॅन. त्याच्याकडे फक्त एकच प्लॅन ए आहे आणि याच्यात त्या सगळ्यांना सुधरवून सदरवून मारता है, प्यार करता है, फिर भी सबको इस्तेमाल करता है. Praise ऐसा God. कर करके सबको प्रभु प्रभु बनाता है. He is the Alpha and the Omega, तो अल्फा ओमेगा the है, beginning and the end. तो आदि अंत है. He saw the smoke before He saw the fire. आग बघायच्या अगोदर त्याने धूर पाहिलेला आहे. Before He laid the foundation, He saw the smoke. पाया घालण्या अगोदर त्याने आग लागलेली पाहिली की Amen. घर बांधने से पहले उसने देख लिया था कि आग लगने वाली है. Isaiah 46:10, यशा 46:10 God says, ते बोलला, from the very beginning I declared how it would end. अगदी सुरुवातीपासून मी घोषित केलंय की हे सगळं संपणार कसं आहे. My plan will stand माझी योजना उभी राहणार. and I will do everything I desire. यशा 46:10 देव म्हणाला, मी प्रारंभापासूनच शेवट कळवतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत त्या मी प्राचीन काळापासून दाखवतो. मी म्हणतो माझा संकल्प खरा ठरेल आणि मी आपला सर्व मनोदय पूर्ण करीनच. Isaiah 53:5 and 6 were already written in the mind of God. यशा 53:5 आणि 6 देवाच्या मनात ऑलरेडी लिहिलेलं होतं. Amen. आमेन. No Pharisees grumbling, no enemies grumbling, no Satan's grumbling can stop what God decided to do in your life. कुठल्याही शत्रूची कुरकुर म्हणा, कुठल्याही परुषाची कुरकुर म्हणा, सैतानाची कुरकुर म्हणा, तुझ्या जीवनामध्ये देवाने जी योजना ठरवलेली आहे त्याला थांबवू शकत नाही. He says, I am going to rebuild this house. देव म्हणतो हे घर मी परत बांधणार That people will know की लोकांना कळावं my grace is bigger than any scribble, any broken windows. माझी कृपा कुठल्याही तुटलेल्या खिडकीपेक्षा किंवा भिंतीवर मारलेल्या रेघांपेक्षा मोठी आहे. All glory should go to God. सगळा गौरव देवालाच गेला पाहिजे बरं का. Because I'm not building a museum for statues. कारण की मी पुतळे ठेवायला म्युझियम बांधत नाहीये ना. Amen. आमेन. That statue will not even touch the glass. तो पुतळा त्या काचेला स्पर्शही करणार नाही. I'm building a home for a son. मी मुलासाठी घर बांधतोय And that son can become a prodigal also. आणि तो मुलगा उधळा मुलगाही बनू शकतो. But my love will draw him back to पण me. माझं प्रेम त्याला माझ्याकडे परत आणेल. Sometimes we say, कधी कधी आपण म्हणतो ना, oh, if this son misbehaves, it's okay. I've got other 3 sons. हा मुलगा माझ्याशी नीट नाही वागला तर जाऊ दे ना, मला अजून 3 मुलं आहेत. God says, no. देव म्हणतो नाही. If one sheep is lost, I will send my shepherd to get it. एक मेंढरू जरी हरवलं मी मेंढपाळ पाठवीन त्याला परत आणायला. See, your heart should pant for God. तसं तुझं हृदय देवासाठी तडफडलं पाहिजे की देवाशिवाय माझं होत नाही, मला देवाशिवाय झोप सुद्धा येत नाही. Say, your intention should be right. हे तू बरोबर पाहिजे. दिमाग में उलटा सुलटा होना Passion नहीं. should be right. आवेश बरोबर पाहिजे. Strength will be provided by ताकद देव God. देईल. Anointing will be provided by अभिषेक देव God. देईल. Money will be provided by पैसाही देव God. देईल. Angels will be provided by देवदूत देव God. देईल.
Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.